तर आज आपण बघणार आहोत कोकणातील पारंपरिक रेसिपी, ती म्हणजे नारळाच्या रसातील शेवया। आमच्याकडे होळीला हाच पदार्थ बनवला जातो। चला तर सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 1 वाटी खोबरं म्हणजे अर्धा नारळ किसून घेतलेला आहे, तर तो आता मिक्सर मध्ये टाकूया। तर यामध्ये थोडं आधी पाणी घालून घेते। याला मिक्सरला थोडं बारीक करून घेऊया। तर हे बघा इतकं बारीक करून घेतलंय। आता इथे मी एक स्वच्छ कपडा घेतलाय रस काढायचा। हा माझा रस काढायचाच ठेवलाय कपडा, त्याच्यामध्ये आता घालून याचा चांगला रस काढून घेऊया। तर हे बघा अर्ध्या नारळाचा मी रस काढून घेतलाय। आता त्यामध्ये घालूया जायफळ पावडर पाव चमचा, वेलची पावडर पाव चमचा आणि हळद पाव चमचा। जास्त असेल तर तुम्ही थोडंसं वाढवू शकता। आणि त्यामध्ये घालूया हे गूळ 1 वाटी आणि अगदी 1 चिमूटभर मीठ घालायचं, म्हणजे त्याला चव चांगली लागते। तर इथे मी 2 वाट्या पीठ घेतलंय तांदळाचं। हे पीठ मी मोदकांसाठी वापरते, तेच पीठ घेतलंय। तर याला आता चाळून घेऊया आणि त्याच वाटीने इथे 2 वाट्या पाणी उकळत ठेवायचं। चवीला पाव चमचा मीठ घालायचं। तर इथे आता पाणी उकळलंय चांगलं, त्यामध्ये हे पीठ घालून घेऊया आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता इकडे मी गॅस बंद करून घेते आणि याला खाली उतरून घेऊया। 2 मिनिटं झाकून ठेवते। 2 मिनिटं झाली। आता पीठ ना परातीत घेऊन चांगलं मळून घ्यायचं। तर त्यासाठी वाटी घेतलीये, थोडंसं हाताला असं पाणी लावून मळून घ्यायचं। पीठ मळून झालंय। तर शेवया उकडण्यासाठी इथे मी अगारोची मल्टी कुक केटल वापरणार आहे। तर त्यामध्ये आधी पाणी घालून घेऊया। तर 1 तांब्या मी पाणी ओतलाय। तर आता या पाण्याला उकळी येऊ दे, तोपर्यंत आपण शेवया बनवून घेऊया। तर शेवया चिकटू नये म्हणून हा मी कागद वापरणार आहे। तर हा इकोबेक पेपर आहे, याच्यामुळे काय होतं चिकटत नाही। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही केळीचं पानही वापरू शकता किंवा तेल लावलं तरीही चालेल। तर आता हा मी चकली शेव गाळायचा साचा घेतलाय आणि त्यामध्ये मीडियम साईजची गाळणी लावून घेतली आहे। आणि हा गोळा यामध्ये घालूया आणि आता शेवया करायला घेऊया। अशा गोल करून घ्यायच्या छोट्या छोट्या। यांना आता अलगद उचलून यामध्ये असे ठेवायच्या। एकदम मस्त झाल्या शेवया। आता याला उकडत ठेवूया। तर इकडे मी पाणी उकळायला ठेवलंय, बघा वाफ येते। आणि आता हे 10 मिनिटासाठी यावर ठेवून द्यायचं। तर 10 मिनिटं झाली आहे आणि बघूया शेवया उकडल्या का। बघा एकदम मस्त सुटसुटीत झाल्या आहेत, अशा झाल्या पाहिजे। तर हा आपला रस। आणि आता खायला देताना काय करायचं, ह्या अशा डिश मध्ये ठेवायच्या आणि यावर असा हा रस ओतायचा। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एकदा शेवया करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील आणि मुलांना सुद्धा आवडतील।